सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बुलढाणा तालुक्यातील धाड व डोंबरोळ परिसरातील अनेक गावांमध्ये लंपी आणि 3 डे फेवर या विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून काही पशूंचा मृत्यू झाला आहे। त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। सातगाव म्हसला गावात 2 शेतकऱ्यांच्या गुरांचा मृत्यू झाला, तर सातगाव म्हसला येथील एक गाय आणि कुलमखेड येथे एक गाय सध्या लंपीने बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान जनावरांना लंपीपासून मुक्त ठेवण्यासाठी आरोग्य विभाग आता सरसावले असून या संदर्भात जनावरांची काळजी घेण्यासंदर्भात आरोग्य विभागाने काही सूचना केल्या आहेत। विशेष तज्ञ डॉक्टर नरेंद्र देशमुख यांनी याबाबत शेतकऱ्यांना आणि जनावर पालकांना आवाहन केले आहे की जनावरांच्या गोठ्यांची दररोज साफसफाई करावी, जनावरांवरून दररोज खरारा मारावा, वेळोवेळी जनावरांचे लसीकरण करावे, शिवाय गोठ्यात व जनावरांच्या अंगावर गोमासे होणार नाही याची काळजी घेण्यासाठी वेळोवेळी जनावरांचे लसीकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे। नमस्कार, मी डॉक्टर नरेंद्र देशमुख, विषय विशेषज्ञ पशुविज्ञान व दुग्धशास्त्र या विषयाचा विषयतज्ञ म्हणून कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथे कार्यरत असून आज आपण पाहतो आहोत की लंपी स्किन डिसीज या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या जिल्ह्यामध्ये झपाट्याने वाढत चाललेला आहे। त्याच अनुषंगाने आज मी जे काही गोपालक आहेत यांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी या रोगाविषयी माहिती करून घ्यावी, जनजागृती व्हावी। या अनुषंगाने आपण गोठ्याची स्वच्छता कशी करावी, त्याचबरोबर गोठ्यामध्ये स्वच्छतेचं आणि गोमाशे गोचिड याचं नियंत्रण कसं करावं, कारण हा जो काही लंपी स्किन डिसीज हा रोग आहे हा गोचिड गोमाशा यांच्या चावण्यामुळे होत असतो, म्हणून याचा नायनाट करणे फार